धडा दुसरा. तेनालीरामाचे चातुर्य. पाठ परिचय. प्रस्तुत कथा ही चातुर्य कथा आहे. ज्या व्यक्तीजवळ बुद्धिमत्ता व हजरजबाबीपणा असतो ती व्यक्ती जीवनात कुठेच कमी पडत नाही, असा बोध या कथेतून मिळतो. तर मुलांनो, आता आपण पाठ वाचूयात. एक दिवस राजा कृष्णदेवराय कोण्या एका कारणामुळे तेनालीरामावर नाराज झाले होते व रागात येऊन त्यांनी भरलेल्या दरबारात तेनालीरामाला सांगितले, "उद्यापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नको." त्यावेळी तेनालीराम दरबारातून बाहेर पडताना विचार करू लागला, माझ्याकडून असा काय गुन्हा घडला आहे? दुसऱ्या दिवशी जेव्हा महाराज दरबारात येत होते तेव्हा एका चुगलीखोराने त्यांचे कान फुंकले की, तेनालीराम तुमच्या आदेशाचे पालन न करता दरबारात उपस्थित आहेत. हे ऐकून महाराज भयंकर चिडले. तो चुगलखोर दरबारी पुढे बोलला, तुम्ही स्पष्ट सांगितले होते की दरबारात आल्यानंतर चाबकाचे फटके मिळतील, याची पण त्यांनी तमा बाळगली नाही. राजा दरबारात आला. त्याने बघितले की डोक्यात मातीचा एक माठ घालून तेनालीराम काहीतरी विचित्र हालचाली करत आहे. त्या माठाच्या चारी बाजूला प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनलेले होते. तेनालीराम, हा काय मूर्खपणा चालवला आहे? तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही. शिक्षा म्हणून चाबकाचे फटके खायला तयार राहा. मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज? माठात तोंड लपवून तेनालीराम बोलला. तुम्ही बोलला होतात की उद्या मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस. तुम्हाला माझे तोंड दिसते आहे का? हे देवा, कुंभाराने मला फुटलेला माठ तर नाही ना दिला? हे ऐकताच महाराजांना हसू आले व ते बोलले, तुझ्यासारख्या बुद्धिमान आणि हजरजबाबी व्यक्तीवर कोणी नाराज होऊच शकत नाही. आता हा मातीचा माठ डोक्यावरून काढ व आपल्या जागेवर आसनस्थ हो.